नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक अनोखा विषय, गणित बुद्धिमत्ता विषयाचे आयुष्यात महत्त्व काय। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या लहानपणापासून ते स्पर्धा परीक्षांपर्यंत म्हणजेच नोकरी लागेपर्यंत गणित आणि बुद्धिमत्ता विषय हे आपल्याला आवर्जून शिकण्यासाठी असतात। याचं कारण काय की या विषयांमधून आपल्या अंगी अनेक चांगले चांगले गुण येत असतात आणि आपला व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होतो। पर्यायाने आपण एक प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर आपल्या प्रशासनामध्ये आपल्या कर्तृत्वामध्ये एक वेगळा ठसा उमटला पाहिजे, त्याचबरोबर समस्या सोडवण्यासाठी अगदी कमी वेळ लागला पाहिजे। यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये आणि आपल्या शालेय जीवनामध्ये विशेषतः या विषयांचा समावेश केला असतो। मित्रांनो, त्यातील पहिला मुद्दा आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच एकाग्रता। आपण प्रत्येक उदाहरण किंवा गणित सोडवत असताना अगदी त्याचे छोटे छोटे भाग करतोय, त्याचबरोबर गणिताच्या अगदी आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करत असतोय आणि हे सगळं करत असताना आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचा बऱ्याच वेळा भान राहत नाही, म्हणजे आपण ते उदाहरण अगदी लक्षपूर्वक सोडवत असतोय आणि याच्यातून आपली एकाग्रता क्षमता वाढत असते आणि याच गोष्टीचा फायदा आपलं आयुष्यामधील ध्येय निश्चिती करताना एखाद्या विषयावर आपल्या मेंदूला विचार करायला प्रवृत्त केलं जातं आणि तो एक महत्त्वाचा गुण एकाग्रता आपल्याला गणितामधून मिळणार आहे। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड म्हणजे समस्या निराकरण मेथड। गणिताच्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला प्रॉब्लेमच दिसतात, म्हणजेच आता त्याचं सोल्युशन काय काढलं पाहिजे, याचा पर्याय काय असेल। मग आपण अनेक प्रकारची उकली शोधण्याचा प्रयत्न करत असतोय, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम, सूत्र आणि पर्याय देखील आपण वापरत असतोय आणि फायनली आपण उत्तराच्या जवळ तरी पोहोचतोय किंवा एकदम परफेक्ट उत्तर तरी काढतोय। म्हणजेच सेम ही सिच्युएशन आपण सकाळी उठल्यापासून आपण समस्या घेऊन तयार असतो आणि अनेक समस्या सोडवण्यासाठी आपला ब्रेन हे या छोट्या छोट्या गोष्टींमधून डेव्हलप होत असतंय किंवा दिवसागणिक येणाऱ्या कुठल्याही समस्येला आपण छान पद्धतीने तोंड देऊ शकतोय आणि त्यासंबंधी आवश्यक सगळ्या प्रकारचे पर्याय शोधून आपण आपल्या आयुष्यातील समस्या सोडवू शकतोय। म्हणजे समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा देखील गणितामधून आपल्यामध्ये येणारा एक महत्त्वाचा पर्याय आहे। पुढचा मुद्दा आहे ऑब्झर्वेशन म्हणजेच निरीक्षण। भूमितीच्या आपण आकृत्यांचा अभ्यास करत असताना आपण त्यांच्या बाजू असतील, कोन असतील किंवा अन्य त्या संदर्भातील तत्सम बाबी असतील यांचं निरीक्षण करत असताना आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर असं निरीक्षण करण्याची सवय आपली जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या आजूबाजूला दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी देखील असतात, यांचं निरीक्षण करून त्या आत्मसात करणं किंवा निरीक्षण करून त्यांच्यापासून काहीतरी फायदा मिळवण्यासाठी आपली ऑब्झर्वेशन पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती गणित या विषयातून डेव्हलप होते। पुढचा मुद्दा आहे ॲक्युरसी। मित्रांनो, गणितात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ॲक्युरसी आणि यामध्ये अनेक बाबींमध्ये स्पेशली बीजगणित असेल किंवा आपण घनठोकळ्या हा जर एक पार्ट बघितला तर यांच्यामध्ये काउंटिंग हा पार्ट असतो आणि यामध्ये कुठेही अधिक वजा किंवा 1, 2 या संख्येमध्ये थोडा जरी फरक पडला तरी तो फरक नंतर खूप मोठा असतो। म्हणून अचूकतेचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हेच अचूकता आपण आपल्या जर अंगी चांगल्या पद्धतीने आणली तर अनेक मोठे मोठे व्यवहार करत असताना व्यवहारामधील आपली अचूकता हे समोरच्याला अगदी मंत्रमुग्ध करेल किंवा समोरच्यावर एक चांगलं इम्प्रेशन देखील पाडू शकतं। पुढचा मुद्दा आहे ट्रिक्स किंवा क्लुप्त्या। आता कूट प्रश्न असतील किंवा गणितामधील अनेक कोडी असतील, हे सोडवत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या ट्रिक्स वापरायच्या असतात, म्हणजेच क्लुप्त्या वापरायच्या असतात आणि क्लुप्त्या वापरल्यामुळे फायदे असे होतात की आपल्याला चटकन उत्तर मिळतंच, पण ते उत्तर देखील ॲक्युरेट असतं आणि आपल्याला अधिक विचार देखील करावा लागत नाही। असंच होतं आपल्या अनेक समारंभामध्ये, मग तो लग्न समारंभ असेल किंवा वाढदिवस असेल तर इथे आपल्याला अनेक
छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून इव्हेंट मॅनेजमेंट करता येतं. मग आपला कार्यक्रम त्यानिमित्ताने इतरांपेक्षा खूप चांगला होतो. येणारी आपल्याकडची पाहुणी मंडळी वगैरे असतात, हे आपलं कार्यक्रम आणि आपलं नियोजन बघून खूप खुश होतात. त्याचं एकमेव कारण असतं की आपण अनेक क्लुप्त्या वापरलेल्या असतात. पुढचा मुद्दा आहे ॲनालिसिस म्हणजेच विश्लेषण. मग आपण स्पेशली बीजगणितमध्ये बघतोय की सांख्यिकी माहिती असेल, या माहितीचं संकलन करणं, त्याचबरोबर त्या माहितीचं वर्गीकरण करणं, अशा प्रकारचे अनेक उदाहरण बघत असतोय. आणि तसंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत देखील असतंय की अनेक कार्यक्रमांसाठी किंवा महिन्याचा जो काही हिशोब किताब असेल, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण छोट्या छोट्या वस्तूंची काही याद्या तयार करत असतो आणि मग त्या याद्यांचं वाटप करून ते काम अगदी सहज सोपे कसं होईल याच्यासाठी डेटा ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतो. पुढचा मुद्दा आहे लॉजिकल रिझनिंग म्हणजेच तर्कशुद्धता आणि भूमिती या विषयाचे काही प्रमेय सोडवत असताना आपल्याला लॉजिकली विचार करावा लागतो. म्हणजेच कुठल्या प्रकारचा नियम, गुणधर्म, प्रमेय यासाठी जर वापरला तर आपलं उत्तर अगदी कमीत कमी वेळामध्ये येऊ शकतं. असंच आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टींच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार करत असतो. पुढील मुद्दा आहे रूल्स म्हणजेच नियम, त्याचबरोबर काही सूत्रे. प्रत्येक उदाहरण सोडवत असताना तो विशिष्ट प्रकारच्या नियमाने किंवा सूत्राच्या सहाय्याने सोडवणं गरजेचं असतं. आणि मग त्यासाठी आपल्याकडे सूत्रांची भरपूर मोठी यादी असते. त्यातलं कुठल्या प्रकारचं सूत्र आपल्याला या उदाहरणासाठी लागू होतंय अशा प्रकारे आपण विचार करत असतोय आणि ते उदाहरण आपण पर्टिक्युलरली रूल, नियम, गुणधर्म यांच्या आधारे सोडत असतोय. त्याच प्रकारे आपण गणितामध्ये नियम वापरता वापरता आपल्या आयुष्यात देखील भरपूर सारे नियम स्वतःवर लावून घेत असतो. याची असंख्य उदाहरणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पुढचा मुद्दा आहे सिक्रेट्स म्हणजे काही रहस्य. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिक्रेट्स गणितामध्ये कसे काय? तर मित्रांनो बघा, आपण अभ्यास करत असताना आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा अशा प्रकारचे देखील काही प्रकरणं आहेत. आणि हा अभ्यास कशासाठी करायचा असतोय तर आपलं डिफेन्स सर्व्हिस. म्हणजेच बघा की संरक्षण खात्यामध्ये काही गुपित असतात, रहस्य असतात. मग ते काही आतंकवादी विरोधी काही कारवाया असतील किंवा तिकडनं काही आपल्याला मिळालेले काही संकेत असतील, तर हे जे काही गुप्त माहिती ठेवणारे जे असतात ते एकमेकांची माहितीची आदानप्रदान करत असताना कोडिंगचा आणि डिकोडिंगचा वापर करत असतात. मित्रांनो, आपण ज्या मुद्द्याबद्दल बोलायला जाणार आहोत हा मुद्दा आपल्या दैनंदिन जीवनात अगदी सुपरिचित आहे. तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. प्रत्येक उदाहरण सोडत असताना मग तो स्पर्धा परीक्षेचा असेल किंवा शालेय जीवनातला असेल, आपण त्याच्यासाठी काहीतरी वेळ रिझर्व केलेला असतोय किंवा कुठल्या मोमेंटला आपण हा उदाहरण सोडवायला घ्यायचं आहे याचं मॅनेजमेंट आपण केलेलं असतंय. सेम तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं आणि किती वेळेमध्ये करायचं याची एक टाइम मॅनेजमेंट आपण केलेली असते. मित्रांनो, शेवटच्या मुद्द्याकडे जाण्या अगोदर खरंच आपल्याला गणित विषय आपलं आयुष्य बदलवू शकतं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपली कमेंट करा. आता शेवटचा मुद्दा आहे की प्रत्येक उदाहरण सोडत असताना आपण आपली एक फ्रेम ठरवून दिली आहे, म्हणजेच एक बॉक्स ठरवून दिला आहे. या आउट ऑफ बॉक्स म्हणजेच त्या विचारांच्या पल्ल्यात जाण्याचा आपण प्रयत्न करत असतोय आणि ती उकल शोधण्याचा कधी कधी यशस्वी आणि कधी कधी अयशस्वी प्रयत्न करत असतोय. म्हणजेच एक आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करण्यासाठी गणित आपल्याला मदत करत असतंय. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल की गणित विषयाचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. आपल्यासारखे अनेक शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांना देखील आपल्या आयुष्यात गणिताचा काय फायदा आहे हे या व्हिडिओतून लक्षात येईल आणि ते देखील गणित विषय अगदी सहजपणे शिकण्यास प्रवृत्त होईल.
थँक्यू.